नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. शासनाने कंत्राटी भरती परत चालू केली की काय? शासनाने यापूर्वी 2024 मध्ये 2 GR काढले होते कंत्राटी भरतीचे. भरपूर प्रमाणामध्ये आंदोलन केल्यानंतर 2025 ला अजून एक GR आला होता आणि मग शेवटच्या GR नुसार इथून पुढे शिक्षक भरती असावी हे ठरवण्यात आलं. असून सुद्धा एक नवीन न्यूज आपल्या समोर त्या नाशिक जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पुन्हा एकदा कंत्राटी भरतीने पद भरली गेलेली आहेत. या संदर्भातली न्यूज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. ही व्हिडिओ बघण्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आताच तुम्हाला याबद्दल काही विरोध असेल, काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. त्याचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईल. सो बघूया आपण शासनाचे GR कोणते होते, कंत्राटी भरतीबाबतले निकष काय आहे आणि विरोध का करावा आपण, तर ते पण मी तुम्हाला सांगतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा बॅच 9.0 TET ची 2026च्या एक्झामसाठी अनाऊन्स केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. पेपर 1 पेपर 2 आणि तिसरी पेपर 1+2 ची बॅच पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅच मध्ये 500+ निकाल देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. मी 500 म्हटलं, 5000+ TET क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. टॉपिक नुसार नोट्स आहे, लेक्चर नुसार नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. प्रत्येक श्रेणीमध्ये डाऊट सेशन तुमचे होणार आहे. 350+ टॉपिक नुसार, विषयानुसार, सब्जेक्ट नुसार टेस्ट सिरीज आहे. 9वा दिवस, नवी सुरुवात, डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि महारिव्हिजन सेशन सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. 2 प्रकारच्या बॅच आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला हे दोघं नसणार आहे. हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. बॅचची लिंक, ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लगेच डाउनलोड करून बॅच परचेस करा. दुसरी महत्वाची माहिती, तुम्हाला ही 4ही पुस्तकं 2026 अद्यावत करून आलेली पुस्तकं आहेत, ज्यामध्ये 2025च्या प्रश्नपत्रिकेचा सराव इथे 2025चे क्वेश्चन पेपरचा आधार घेऊन इथे माहिती अपडेट केलेली आहे. नक्कीच हे पुस्तक तुम्ही ॲपवरनं घेतले तर डिस्काउंट मध्ये ऑफर तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा, ₹2 बॅच तुम्हाला आम्ही TETची टाकली, यशाचा राजमार्ग बॅच, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स बघायला मिळतील. सो नक्कीच ही बॅच जॉईन करा. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की तयारी कशी करावी, सुरुवात कुठून करावी, त्यासाठी ही बॅच आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, आपण घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, पहिला मुद्दा, लोकमत न्यूजपेपरला बातमी आली आहे. कधीची? 28 फेब्रुवारी 2026 ची बातमी आहे. बातमीचं हेडिंग आहे 127 निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला मी पुढे सांगतो, पण तत्पूर्वी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो. 2024चा GR बघा. हा 2024चा GR, ज्यामध्ये हेडिंग होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, हा मुद्दा मी हायलाइट करतो. DED अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा GR आला होता बघा 5 सप्टेंबर 2024 ला शिक्षण विभागाकडनं. त्यावेळेस बऱ्या प्रमाणात त्याला विरोध झाला, आंदोलन झालं. प्रत्येक उमेदवाराने इथे सहभाग नोंदवला आणि निवेदनं दिली होती. त्यानंतर मात्र हा GR बदलण्यात आला आणि मग लगेच काही दिवसानंतर म्हणजे 23 सप्टेंबरला परत एक GR आला, ज्यामध्ये सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी, पहिले 20 आणि 20 पेक्षा कमी होतं, इथे 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. बघा, इथे काय होतं पूर्वी, इथे होतं पूर्वी निवृत्त शिक्षक. आता इथे काय निवृत्त शिक्षक काढण्यात आलेला आहे. पहिला बदल केला, 20 ऐवजी 10 केला. दुसरा बदल, निवृत्त शिक्षक काढून जे उमेदवार आता अभियोग्यता धारक, जे त्यांचं DED झालं, फ्रेशर आहे, त्यांना जॉबच नाही आहे, निवृत्त शिक्षकांना जॉब का द्यायचे? ते ऑलरेडी जॉब करून बसलेले आहेत ना. मग आता अवेलेबल असणारे DED धारक भरपूर सारे, त्यांना ऍटलिस्ट तुम्ही कंत्राटी पद्धतीने घ्यावी अशी मागणी वाढली आणि हा GR काढण्यात आला होता. आता हा GR नंतर परत एकदा तिसरा GR आला, तो आलाय 10 फेब्रुवारी 2025 ला आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत. आता अधिक्रमित करत असताना त्यांनी पाठीमागची 2 GR जे आहेत, आता मी तुम्हाला दाखवले बघा, हा एक 23 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबरचा GR, हे दोन्ही GR अधिक्रमित करण्यात आले. म्हणजे काय, ते रद्द करण्यात आले होते आणि हा नवीन GR आहे, ज्यामध्ये त्यांनी निकष काय टाकले होते बघा. हा 4था आणि 5वा अधिक्रमित करण्यात आले होता. त्यात काय टाकले
टाकलं की कंत्राटी भरतीवरती एखादा उमेदवार जेव्हा डीएड बीएड धारक इथे रुजू होईल तेव्हा किती दिवस तो नोकरीवर राहू शकतो त्या संदर्भात त्यांनी शासन निर्णय दिला होता. त्यांनी सांगितलं की कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्याच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा तो कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्याला पुनर्नियुक्ती देता येणार नाही. म्हणजे 11 महिन्याचा त्याला नियुक्ती असेल, पण जर त्या 11 महिन्याची नियुक्ती संपल्यानंतर जर शिक्षक तिथे रुजू झाला तर ठीक आहे, पण त्याच्या अगोदर जर एखादा नवीन शिक्षक कायमस्वरूपी तिथे रुजू झाला तर त्याची नियुक्ती ही रद्द होणार असा GR हा अधिक्रमित करण्यात आला होता. आता ही हिस्ट्री तुम्हाला समजली का? 3 GR तुम्हाला सांगितले, 5 सप्टेंबर, 23 सप्टेंबर, 10 फेब्रुवारी 2025 चा GR मी तुम्हाला दाखवला. आणि मग आपल्या समोर मी घेऊन येतोय आत्ताची 26 फेब्रुवारी 2026 ची ही न्यूज. मग ही न्यूज येतेच कशी काय? जर हे GR आले तर ह्या GR शासकीय अधिकाऱ्यांसाठी नसतो का? शासकीय अधिकारी एखाद्यावर ठिकाणी कंत्राटी पद्धतीने जर भरती करत असेल तर पाठीमागची GR त्यांना लागू होत नाही का? मग ही GR कुणासाठी आहे? म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक असं तर काही होत नाही ना. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये कळवा. हे बघा, याच्यावरती विरोध जर तुम्ही नोंदवला नाही तर हे असं चालू राहील. इव्हन दो ऍटलिस्ट आता सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे, तुमच्यापर्यंत माहिती तरी पोहोचते. जर अशा सोशल मीडिया तुमच्या समोर नसत्या तर कदाचित तुम्हाला माहिती पण पडलं नसतं असं असं घडतंय. हे कशा पद्धतीने घडामोडी होत आहे हे तुमच्या निदर्शनास आल्याच नसत्या. सो आता माहिती पडते तर हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपमध्ये, सगळे तुमचे जेवढे ग्रुप आहे ना सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना सांगा. एक तरी कमेंट टाक बाबा. याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या कमेंट टाकाल तेवढा हा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल आणि शिक्षण विभागापर्यंतही पोहोचेल. आणि अशाच पद्धतीने सोशल मीडियाला जेवढेही मार्गदर्शक आहे त्यांना सुद्धा व्हिडिओ घ्यायला लावा. हे चुकीचं घडतंय. आता ही न्यूज आहे ना, तुम्हाला थोडक्यात काय सांग, थोडक्यात सांगतो मला. बघा, जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग 5 तालुक्यांत नियुक्ती. अरे कशाला प्रयोग करतात? इथे कितीतरी अभियोग्यता धारक पडलेले आहे, डीएड बीएड धारक फ्रेशर पडले, त्यांना नियुक्ती. हे निवृत्त शिक्षकांना का देत आहे? त्यांनी काय सांगितलं बघा. सोयगाव, नांदगाव, इगतपुरी, देवळा, चांदवड, मालेगाव या तालुक्यात जवळपास 5 तालुके पंचायत समितीच्या शाळातील, जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षकांच्या रिक्त 127 जागांवर कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त, मी स्टार करतो, सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑलरेडी यांनी सेवा दिलेली, ऑलरेडी त्यांनी पैसा कमवला, यांनी जॉब केलेला आहे. असे कितीतरी बेरोजगार पडलेले डीएड बीएड धारक आहे, त्यांना का देत नाहीये? ते फ्रेशर आहे, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी माहिती आहे, त्यांना AI मॉडेल्स माहिती आहे. शिक्षक आता निवृत्त झाले असेल ते आता त्यांना कशाला परत जॉब देतात? एकतर त्यांचा वयाचा विचार करावा, त्यांच्या तब्येतीचा विचार करावा, त्यांच्या फॅमिलीचा विचार करावा. त्यांना का त्यांची मुलं आली पुढे आता डीएड बीएड धारक, मुलांना जॉब नाहीये, त्यांना कसा जॉब देतात? म्हणजे मला म्हणायचं काय की GR काढलेले आहेत ना, मी माझं मनाचं बोलत नाही, GR काढलेत ना, मग ते GR नुसार ही पदभरती व्हायला पाहिजे अशीच मागणी आहे. सो अधिकृतपणे निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी हे नियुक्तीचे आदेश जारी केलेले आहेत. आता माननीय अधिकारी साहेब आहेत ओंकार पवार साहेब, यांना हा GR लागू होत नाही का? हे कसं काय अशी नियुक्ती देऊ शकतात? हे एकदम चुकीचं. याला तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये पटापट कळवा. व्हिडिओ लाईक करून शेअर करा तर हा व्हिडिओ व्हायरल होईल, नाही तर होणार नाहीये. 11 महिन्यांसाठी नियुक्ती दिली आहे. नांदगाव तालुक्यातील 42, देवळा तालुक्यातील 8, इगतपुरी चांदूर तालुक्यातील प्रत्येकी 2 तर मालेगाव तालुक्यातील 73 शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. कंत्राटी नियुक्ती आदेश हा पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा 11 महिने यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहील. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व विशेष तयारीसाठी या शिक्षकांना योगदान द्यावे लागेल. आता लक्षात घ्या, मालेगाव तालुक्यातील 73 शिक्षक माननीय शिक्षण मंत्री महोदय हे याच तालुक्यातले आहेत. त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने कंत्राटी भरती होते. निवृत्त शिक्षकांना निवृत्ती देत आहे. मग GR माहिती नाहीये का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती नाही का नेमकं चाललंय काय? प्रशासन चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी खूप महत्वाचे असतात, जे की मंत्र्यांना, मंत्री महोदयांना सल्ले देत असतात. जर यांनाच हे सल्ले देण्याची वेळ येत असेल आपल्यासारख्यांना, ज्यांचं अध्ययन यांच्यापेक्षा कमी आहे, तर मग उपयोग काय प्रशासनात जाऊन? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावं. जर माझं चुकत असेल मला कमेंटमध्ये टाकावं. जर याच्यानंतर काही GR आले असेल ते GR मला कदाचित बघण्यात आलं नसेल, तुम्ही टाकावं, तुम्ही कमेंटमध्ये मला समजावं. पण माझ्या माहितीप्रमाणे हे चुकीचं होतंय. GR जे आहे ते GRच्या आधारेच तुम्हाला मी बोलतोय. सो तुम्ही पण बोललं पाहिजे. हे एकदम चुकीचं आहे. मग यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा काय, पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरतीतून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून, बघा शिक्षक येतात सेवानिवृत्त, कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना देण्यात केल्या आहेत. यासाठी प्राप्त आवेदनानुसार सेवानिवृत्त शिक्षकांपैकी विहित मुद्दे अर्ज सादर केल्या इच्छुक व पात्र सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात आली आहे.
आता हे एकदम चुकीचं आहे. वयोगट त्यांनी काय सांगितलं बघा, 70 वर्षाखालील चालणारे त्यांना 20,000 पेमेंट देत आहे. अरे इथे जे बेरोजगार डीएड बीएड झाले त्यांना पण पैशांची गरज आहे. 20,000 का महिना त्यांना मिळत असेल तर त्यांना द्यायला काय हरकत आहे. बरं ते त्यांना देणार असेल त्यांचं जे शिकवण्याची स्टाईल आहे ती आत्ताची अपग्रेडेड आहे. या अनुषंगाने जी आर काढले होते ना, यावरती खूप खूप बोलण्यासारखं आहे. पण काय बोलणार, हे जर जी आर असे काढून फक्त वाया जात असेल, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि परत एकदा सांगतो, तुम्हाला टीटीची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल, हवी ती बॅच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली, डायरेक्ट जॉईन करा. अडचण असेल या नंबरला कॉल करा आणि तुमच्या कमेंटची वाट बघतो. नक्कीच सगळ्यांनी कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.